नमस्कार मित्रांनो, तुमचा चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपलं सोल्युशन चॅप्टरचे काही फॉर्म्युलाज अजून बाकी आहे. तर या पार्टमध्ये आपण ते पण कव्हर करून घेऊ आणि PYQ सुद्धा सॉल्व करू. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. 10 नंबरचा फॉर्म्युला वॉन्ट ऑफ फॅक्टर इक्वेशन ऑफ ऑस्मोटिक प्रेशर पाय इक्वल्स टू MRT, वेअर पाय ऑस्मोटिक प्रेशर आहे आणि M कॉन्सन्ट्रेशन आहे आणि R गॅस कॉन्स्टंट आहे आणि T म्हणजे टेम्परेचर जे की केल्विनमध्ये. इथपर्यंत आपला काल डिस्कस होऊन गेलं होतं. मग आपला पुढचा फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर मास फ्रॉम ऑस्मॅटिक प्रेशर, म्हणजे M2 कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. M2 म्हणजे मोलार मास ऑफ सॉल्यूट. मग ऑस्मॅटिक प्रेशरवरनं ते इक्वेशन आपल्याला भेटतं W2RT/πV. हे इक्वेशन इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यात वेअर पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर आणि R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू असते 0.08205 आणि M2 म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ सॉल्यूट, जे मी पहिले बी बोललो तुम्हाला, आणि W2 म्हणजे मास ऑफ सॉल्यूट आणि N म्हणजे टेम्परेचर आपण केल्विनमध्ये, आणि N म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट आणि V म्हणजे व्हॉल्यूम, आणि तो त्याचं युनिट राहायला पाहिजे डेसिमीटर क्यूबमध्ये. नंतरचं आहे वॉन्ट ऑफ फॅक्टर, जी की असते कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइटचे मेजरमेंटसाठी. तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट डिवाइड बाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट, हा असा फॉर्म्युला असतो. आयनी डिनोट करतो आपण, जे की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट करता. आता याला असं पण म्हणू शकतो ॲक्च्युअल मोल्स ऑफ अ पार्टिकल ऑफ अ सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन डिवाइड बाय मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट dissolved in the solution, formula mass of the substance divided by observed molar mass of substance, किंवा M theoretical divided by M observed असं सुद्धा म्हणू शकतो. एवढे प्रकारे. आणि आपला फर्स्ट अजून कामाचा आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट डिवाइड बाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. तर मॉडिफाय कसं झाला वॉटर फॅक्टर बाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, दॅट इज वेपर प्रेशर लोअरिंगला आपण आयनी मल्टिप्लाय करून द्यायचा, जो आपला फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. डेल्टा P म्हणजे वेपर प्रेशर लोअरिंगचा न्यू फॉर्म्युला फॉर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट. डेल्टा TB म्हणजे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनचा आयनी मल्टिप्लाय करायचा 1000 kF W2/M2V, आणि डेल्टा टेप म्हणजे फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशनचा आयनी KF टू M, जो की बनतो फॉर्म्युला 1000 kF W2/M2W1, आणि पाय ऑस्मॅटिक प्रेशरचा सुद्धा I = MRT, दॅट इज W2RT/M2V. नंतरचा लास्ट आपला फॉर्म्युला आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन, ज्याला आपण डिनोट करतो अल्फा आणि I-1/N-1, वेअर अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन, I म्हणजे वॉन्ट ऑफ फॅक्टर, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ आयन फ्रॉम डिसोसिएशन ऑफ 1 मोल कॉम्पाउंड. सो हे फॉर्म्युला पुरे डन झाले आहे. चला तर मग PYQ सॉल्व करू. तर आपला पहिला क्वेश्चन आहे MSc 2024च्या 16 मेच्या शिफ्ट 2ला आला होता. व्हॉट टाईप ऑफ अ सोल्युशन इज द आयोडीन इन एअर. आयोडीन हा सॉलिड आहे आणि एअर म्हणजे गॅस. आयोडीन सॉलिड आहे आणि एअर म्हणजे गॅस. तर कोणत्या टाईपचं सोल्युशन आहे. तर पहिला ऑप्शन आहे लिक्विड इन सॉलिड, बी सॉलिड इन गॅस, लिक्विड इन अ सॉलिड आणि लिक्विड इन अ गॅस. तर आयोडीन हा सॉलिड आहे आणि एअर गॅस आहे. तर यांच्यातनं कोणतं सोल्युशन आहे. हे बघा, आयोडीन सॉलिड आहे आणि एअर हा गॅस आहे. तर यांच्यामधनं कोणत्या टाईपचं ऑफ सोल्युशन आहे. व्हॉट टाईप ऑफ सॉलिड. तर सॉलिड इन गॅस. बी आन्सर राईट आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. तर आपला सेकंड क्वेश्चन आहे MSc 2024च्या 16 मेच्या शिफ्ट 2ला आला होता. कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह लोअर वेपर प्रेशर, म्हणजे डेल्टा P आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इफ वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट म्हणजे P1 अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन दिलेलं आहे म्हणजे P 32 आणि 30. ऑप्शन तुम्ही बघू शकता A आणि B आणि C आणि D. चला तर मग या क्वेश्चनला आपण सॉल्व करू. आपल्याला गिवन थिंग्स काय आहे. आपल्याला वेपर प्रेशर डेल्टा P फाइंड करायचा आहे आणि P1 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट 32 दिला आहे आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन 30 दिलेला आहे. तर आपला फॉर्म्युला आहे डेल्टा P/P1 चा फॉर्म्युला आहे आपला P1 मायनस P/P1. हे बघा, P1 मायनस P/P1. आपला वेपर प्रेशरचा फॉर्म्युला आहे. तर व्हॅल्यू पुट अप करू आपण 32 मायनस 30 डिवाइड बाय 32. त्याला फायनल आन्सर येईल 32 मायनस 30 दॅट इज 2 आणि डिवाइड बाय 30. तर 2नी टेबलने कॅन्सल आउट होईल. 2 1 जा 2 15 जा. तर आता आपण लॉग टेबलचा यूज करू रेसिप्रोकलचा. रेसिप्रोकलने इझिली आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. 15ला आपण 1.5 लिहू शकतो
एक डिजिट शिफ्ट करून घ्यायचा. आपण इझिली रेसिप्रोकलने कॅल्क्युलेशन करू शकतो. मला तर लॉग टेबलमध्ये इझी रेसिप्रोकलचं कॅल्क्युलेशन जातं. जर तुम्हाला डिवाईड करता येत असेल तर तुम्ही डिवाईड बी करू शकता. तर आपण बघून घेऊ. मीने पॉईंट शिफ्ट केला 10⁻⁻1, आता तो वर गेला 10⁻⁻1 होऊन गेला. तर आपण बघू 1/1.5चा आन्सर काय. तर रेसिप्रोकलमध्ये इझिली आपण त्या 1.5चं 0मध्ये बघू. 1.5चा 0मध्ये जे पण आन्सर होईल पॉईंटपासून चालू होतं, म्हणजे 0 पॉईंटपासून 6.667 म्हणजे 0.667 आपला आन्सर आला आहे. हे रेसिप्रोकलचं इझी असतं. प्लीज तुम्ही पण कॅल्क्युलेशन करू शकता लॉग टेबलने. 0.67 आन्सर आलं आहे. तर आपण एक पॉईंट शिफ्ट करू 0.0667. हे आपला आन्सर फायनली आले आहे. चला तर मग चेक करूया आपला आन्सर राईट आहे का. तर आपला आन्सर आला आहे 0.067. तर ऑप्शन कोणता मॅच होतो आहे, सी ऑप्शन मॅच झाला. ते करेक्ट आन्सर आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. आपला थर्ड क्वेश्चन आहे MST CT 2024च्या 16 पेजच्या शिफ्ट 2ला आला होता. कॅल्क्युलेट द मोलॅलिटी, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचा एम ऑफ अ सोल्युशन इफ इट्स डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट दॅट इज 0.18 केल्विन. आणि KFची व्हॅल्यू पण दिली. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा इबुलियोस्कोपिक कॉन्स्टंट पण म्हणतो. इबुलियोस्कोपिक बॉइलिंग पॉईंट 7 राहतात. तर A आणि B आणि C आणि D ऑप्शन तुम्ही बघू शकता. चला तर मग या क्वेश्चनला आपण सॉल्व करू. तर आपल्याला मोलॅलिटी फाइंड करायची आहे आणि ΔTF आपल्याला गिवन आहे. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू पण आपल्याला दिली आहे. तर आपला एक रिलेशन आहे आपल्याला माहिती आहे, दॅट इज ΔTF इक्वल्स टू कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय मोलॅलिटी. हे आपल्याला रिलेशन माहिती आहे. आता मोलॅलिटी काढायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला रिअरेंजमेंट करायला लागेल ΔTF अपॉन KF. तर आता इझिली फॉर्म्युला अरेंज होऊन गेला. आता फक्त व्हॅल्यू पुट करायची 0.18 डिवाइड बाय 1.6. तर हे सुद्धा मी कॅल्क्युलेशन रेसिप्रोकलच्या यूजनी करणार आहे लॉग टेबलच्या. 0.18 मल्टिप्लाय बाय 1/1.6. तर आपण डायरेक्ट 1.6ची जी व्हॅल्यू आहे ती काढून घेऊ आणि त्या मल्टिप्लाय करू 0.18ला. ते बघा रेसिप्रोकल ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 10. तर आपल्याला 1.6चा 0मध्ये बघायला लागेल. दॅट इज 6250 म्हणजे 0.6250 आहे. तर आपला इन 0.6250 0.118 बघा म्हणजे 1/1.6चा आन्सर आहे 0.6250. तर आता मल्टिप्लाय करू 6250. 0ला आपण कॅन्सल करून घेऊ. चला तर मग रफमध्ये मल्टिप्लिकेशन करू. 625 मल्टिप्लाय बाय 18. 8 5 40, 4 borrow, 8 2 16, 4 plus 20, 8 6 48, 2 plus that is 50. एक डिजिट कॅन्सल. 1 5 5, 1 2 2, 1 6 6. तर आपण ॲडिशन करू 5 6 2 6 2 आणि 6 + 5 11. हे आपलं फायनल आन्सर आहे. तर किती डिजिट पॉईंट 4 5 डिजिट पॉईंट आपल्याला द्यायचं आहे, पण इकडनं माझ्याकडनं मिस्टेक होऊन गेली होती. रिअल आन्सर आहे 0.1125. इकडनं माझ्याकडनं मिस्टेक झाली, प्लीज माफ करा. तर आपलं थर्डचा आन्सर आलं आहे 0.115. तर ऑप्शन मॅच करू. 1 आहे. जाऊ दे, ही मॅच होऊ राहिली. आन्सर येस, दिस इज राईट आन्सर. ॲक्युरेट आन्सर नाही आलं तरी चालतं, तर मिळतं जुळतं आलं तर आलं. आता फोर्थ क्वेश्चन आहे MST CT 2024च्या 16 पेजच्या शिफ्ट 1 आलं होता. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग प्रॉपर्टीज. तर पहिली स्टेटमेंट आहे द ऑस्मोसिस इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि दुसरी स्टेटमेंट आहे द वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाईल सॉल्व्हेंट इज लोअर दॅन द प्युअर सॉल्व्हेंट ॲट एनी गिवन टेम्परेचर. आय थिंक ही राईट स्टेटमेंट आहे. अजून सी स्टेटमेंट पण काय, द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 0.1 सोल्युशन इज लोअर दॅन सुक्रोज. ही पण राईट स्टेटमेंट आहे. द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाईल सॉलिड इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. खरं तर ही पण रॉंग स्टेटमेंट आहे. सी पण ऑप्शन रॉंग आहे आणि बी आन्सर खरा राईट आहे, कारण की ए ऑप्शनसुद्धा ऑस्मोसिस कोलिगेटिव्ह नाही, नॉन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. आपला बी आन्सर राईट आहे. नीट स्टेटमेंट बघितली तर. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. फिफ्थ क्वेश्चन आहे आपला MST CT 2024च्या 16 मेच्या शिफ्ट 1ला आलं होतं. कॅल्क्युलेट द वॉन्ट ऑफ फॅक्टर, म्हणजे आय कॅल्क्युलेट करायचं आहे ऑफ इलेक्ट्रोलाइट इफ इट इज फ्रीजेस 0.5 केल्विन. आय आपल्याला गिवन आहे. सी किंवा मोलॅलिटी पण गिवन आहे आपल्याला. कॉन्सन्ट्रेशन किंवा मोलॅलिटी पण म्हणू शकतो, नाही मोलॅरिटी. आणि ΔTF नाही गिवन आहे आपल्याला, TF गिवन आहे.
म्हणजे आपल्याला पहिले डेल्टा टी एफ कॅल्क्युलेट करायला लागेल, मग नंतर आपण पुढचा फॉर्म्युला यूज करू शकतो. हे बघा, इट फ्रीजेस म्हणजे आपल्याला फायनल पॉईंट देऊन दिलेला आहे, -0.5ला फ्रीज होतं सोल्युशन. चला तर मग क्वेश्चनला सॉल्व करू. तर आपल्याला आय फाइंड करायचा आहे, मोलॅलिटी गिवन आहे, टी एफ डेल्टा टी एफ आपण कॅल्क्युलेट करू, टी एफ नॉट मायनस टी एफ नॉट असतो 0ला. आपलं प्रत्येक सोल्युशन वॉटर फ्रीजेस होता, गिवन वॉटरच आहे, तर मायनस करू तर आपलं फायनल आन्सर येईल 0.0 + 0.5. तर फायनल आन्सर येतो 0.5. सो डेल्टा टी एफची व्हॅल्यू भेटली आपल्याला 0.5. तर आपलं एक रिलेशन आहे डेल्टा टी बी म्हणजे डेल्टा टी एफ इक्वल्स टू के एफ मल्टिप्लाय बाय एम. तर वॉन्ट फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं आहे, तर आपण कोलिव्हिटी प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट राहील, तर आपण मल्टिप्लाय बाय आय करू. तर आय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर आपल्याला फॉर्म्युला रिअरेंजमेंट करायला लागेल. फॉर्म्युला रिअरेंजमेंट केल्या गेल्यानंतर आपला फॉर्म्युला असा दिसेल, डेल्टा टी एफ डिवाइड बाय के एफ इंटू एम. डेल्टा टी एफची व्हॅल्यू काढली आपण 0.5, के एफची व्हॅल्यू गिवन आहे 1.86 आणि मोलॅलिटीची गिवन आहे 0.15. इथंच थोडाफार पॉईंट शिफ्ट करून घेऊ आपण, 5ने डिवाइड होऊ शकतो म्हणून 5 × 10⁻² राईट साईडला टाकलं म्हणून -1 1.86 ॲज इट इज टू. इथं पण 15 बनवून टाकू आपण, 2 पॉईंट शिफ्ट करून घेऊ, 10⁻² राईट साईडला टाकलं म्हणून -2 पॉवर. 5 1 जा 5 3 जा 15 म्हणजे आपलं इझी होऊन गेलं 1.86 मल्टिप्लाय बाय 3 होऊन जाईन आपला फायनल आन्सर. आणि वरती 10⁻⁻1 मल्टिप्लाय बाय 10⁻² होऊन जाईल, कारण की वर पॉवर गेल्यावर पॉझिटिव्ह होणार आहे न्यूमरेटरला डिनोमिनेटरपासून. चला तर मग मल्टिप्लिकेशन करू. 1.86 मल्टिप्लाय बाय 3 तर 6 3 जा 18, 8 3 जा 24, 1 + 25, 3 1 जा 3 + 5 5.5. 8 आन्सर आलं. 1/5.58 मल्टिप्लाय बाय 10⁻1 मायनस तर आपण रेसिप्रोकलमध्ये 5.58 बघू. 5.58ची व्हॅल्यू काय, तर पहिले 5.5 बघू आता आपण डायरेक्ट. इथं तर नाही आहे, पुढच्या पेजेसवर असं ना, तर 5.5ला आपण 8मध्ये बघू. मीन डिफरन्स काढायची गरज नाही याच्यात. 5.5चा 8मध्ये व्हॅल्यू आहे 0.1792. दरफोर आपला आन्सर येईल 0.1792. रेसिप्रोकलचं 0पासूनच पॉईंटपासूनच स्टार्ट होतं. 10⁻1 पायरे आपण एक पॉईंट शिफ्ट करू शकतो. तो फायनल आन्सर आहे 1.792. चला तर मग चेक करूया आपला आन्सर आहे का, कुठं आहे. डी आन्सर मॅच होते 1.79. सो 5th क्वेश्चन झाला. आता 6th क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. तर 6th क्वेश्चन आहे MSc CT 2024च्या 16 मेच्या शिफ्ट 1ला आलं होतं. कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा टी एफ कॅल्क्युलेट करायचा आहे. डेल्टा पी पण होऊ शकतो. कंटेनिंग 46 ग्राम ऑफ नॉन व्होलेटाईल सॉल्यूट म्हणजे W2 आपल्याला गिवन आहे. 162 ग्राम ऑफ वॉटर म्हणजे W1 आपल्याला गिवन आहे, म्हणजे मास गिवन आहे. मोलार मास ऑफ नॉन व्होलेटाईल सॉल्यूट 46 ग्राम आहे आणि मोलार मास ऑफ वॉटर आपल्याला माहितीच असेल, दॅट इज 18 ग्राम असतो. हे बघा, W2 आपल्याला गिवन आहे, दॅट इज 46 ग्राम. W1 गिवन आहे मास ऑफ वोलेटाईल सबस्टन्स. M2 मोलार मास ऑफ सॉल्यूट गिवन आहे 46 ग्राम. आपल्याला M1 मोलार मास ऑफ वॉटर. मोलार मास ऑफ वॉटर असतो, एक वॉटरचा फॉर्म्युला असतो H2O. तर आपल्याला आठवण ठेवायचं आहे 18 ग्राम असतं मोलार मास. एका स्कॅला आपण बघू आता. H2O म्हणजे 2 हायड्रोजन मल्टिप्लाय बाय 1. हायड्रोजनचा मोलार मास असतो 1 प्लस ऑक्सिजनचा 16 ग्राम. तर हे दोघींना ॲड केलं तर आपलं फायनल आन्सर येतं 18 ग्राम. चला तर मग आता फॉर्म्युला आपण टाकू वेपर प्रेशर लोअरिंगचा, विच इज इक्वल्स टू W2 मल्टिप्लाय बाय 1/W1 M2. फायनल हा कॅल्क्युलेशन करू म्हणजे फॉर्म्युलामध्ये गिवन थिंग्स पुटअप करू. 46 मल्टिप्लाय बाय 18 डिवाइड बाय 162 मल्टिप्लाय बाय 46. गिवन आहे M1 M2 काय गिवन आहे 46. 46 गेट कॅन्सल. 2 9 जा 18, 2 8 जा 16, 2 1 जा 2. तर 9ने कॅट कॅन्सल होऊ शकतं. 9 1 जा 9, 9 9 जा. आपलं फायनल आन्सर आलं 1/9.
चला तर मग याला रेसिप्रोकलमध्ये आपण बघू 1/9. 9च्या पुढं काहीच नाही म्हणजे आपण 9.0 सुद्धा असं म्हणू शकतो. तर रेसिप्रोकलमध्ये डायरेक्ट 9.0ची कोणती व्हॅल्यू आपण ते शोधू. 9.0 कुठे हां भेटला 0.11. तर आपला फायनल आन्सर आला आहे 0.111. लेट्स चेक वेदर इज इट ट्रू इट इज राईट ऑर रॉंग. तर आपलं 0.11 आन्सर आलं आहे. दॅट इज सी आन्सर राईट आहे. ते आन्सरचा आन्सर आहे 0.1. चला तर मग 7th क्वेश्चन सॉल्व करू. MST CET 2024च्या शिफ्ट इन वेच्या 15 वेच्या शिफ्ट टूला आला तो कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सॉल्यूट 40 मिलीग्राम प्रेशर गिवन आहे डिझॉल्ड इन 30 ml वॉटर. म्हणजे व्हॉल्यूम पण गिवन आहे. प्रेशर आपल्याला दिला ऑस्मोटिक 0.2. आरची सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे. ऑप्शन बघू शकतात. बघा म्हणजे आपल्याला मोलार मास ऑफ सॉल्यूट गिवन आहे 400 मिलीग्राम मिलीग्राम आहे. तर आपल्याला एसआय युनिटमध्ये करायला लागेल म्हणजे ग्राममध्ये कन्वर्ट करायला लागेल. तर आपण ग्राममध्ये करायचं असेल तर आपण डिवाइड बाय 1000 करू. तर 400 डिवाइड बाय 1000 दॅट इज 0.4 आन्सर येतो. 10ला वर टाकलं तर 10⁻1 म्हणून जाईल म्हणून. आता व्हॉल्यूम आपल्याला मिलीलिटरमध्ये दिलं आहे. तर आपल्याला लिटरमध्ये किंवा डेसिमीटर क्यूब पण म्हणू शकते. लिटर आणि डेसिमीटर क्यूब एकच असतं. तर आपल्याला 1000ने डिवाइड करायला लागेल इथं पण. तर फायनल आन्सर इन 0.3. याचा युनिट ग्राम आणि याचा डेसिमीटर क्यूब. आणि पायची व्हॅल्यू आपल्याला 0.2 ATM म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर एसआय युनिटमध्ये, टेम्परेचरसुद्धा एसआय युनिटमध्ये. तर आपल्याला मोलार मास ऑफ सॉल्यूट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर M2चा फॉर्म्युला आहे W2RT/πV. चला तर मग आपल्याला जे व्हॅल्यू गिवन्स आहे ते आपण पुट करू. 0.4 आणि याची व्हॅल्यू 0.8025 अशी काहीतरी समथिंग असते. आरची व्हॅल्यू का 0.0 असते हे मला माहीत नाही. टेम्परेचरची व्हॅल्यू 300 केल्विन डिवाइड बाय पायची व्हॅल्यू 0.2. टेम्परेचरची व्हॅल्यू पण 0.3. व्हॉल्यूमची व्हॅल्यू एक सेकंड. तर ओव्हरऑल आपल्याला आता कॅल्क्युलेशन करायची. प्लीज कॅल्क्युलेशन डू युअर सेल्फ. प्लीज तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. आपण मी फायनल आन्सर लिहितो. सो आपलं ॲप्रॉक्सिमेट आन्सर इन 164 ग्राम मोल इनवर्स. याची ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केल्यानंतर लॉग टेबलने तुम्ही सॉल्व करा. चला तर मग आपला आन्सर आला 164 ग्राम. सी आन्सर राईट आहे. येस दिस इज राईट आन्सर. चला तर मग पुढचा क्वेश्चन सॉल्व करू. तर आपला 8th क्वेश्चन आहे जो की MST CET 2024च्या 15th मेच्या शिफ्ट 2ला आला आहे. द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ 0.01 मोलार सोल्युशन ऑफ NH4OH अमोनियम हायड्रोक्साईड दिली. आपल्याला अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि व्हॉट इज द पर्सेंटेज डिसोसिएशन म्हणता. आपल्याला पर्सेंटेज डिसोसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. सर्वात इझी क्वेश्चन आहे आपला. याचे ऑप्शन पण बघू शकतात. जर तुम्हाला सॉल्व करता येत असेल तर तुम्ही पण करू शकता. तर आपल्याला अल्फाची व्हॅल्यू म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला पर्सेंटेज डिग्री ऑफ डिसोसिएशन काढायचा आहे. काही नाही युजली 4.2 आपली अल्फाची व्हॅल्यू जी आहे ती 10⁻² लिहिली. डिवाइड बाय 100 करून देऊ. इझी पर्सेंटेज काढायचं आहे आपल्याला. 100 आणि 100 गेट कॅन्सल. तर 4.2 आपला पर्सेंटेज आपलं फायनल आन्सर आलं. सर्वात जास्त इझी क्वेश्चन आहे हा जो की एका शिफ्टला आला होता MST CET 2024ला. तर 4.2 आपला पर्सेंटेज आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 9th नंबरचा. MST CET 2024च्या 15th मेच्या शिफ्ट 2ला आला होता. व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन कंटेनिंग 0.0 मोल गिवन ए नॉन वोलाटाईल सॉलिड इन 162 ग्राम म्हणजे इन नंबर ऑफ मोल्स गिवन ए इन 162 ग्राम ऑफ वॉटर. म्हणजे आपल्याला W1 गिवन आहे आणि P1 नॉटची पण व्हॅल्यू गिवन आहे आणि मोलार मास ऑफ वॉटर दॅट इज 18 ग्राम. ए ऑप्शन आपला आहे. B आणि C आणि D ऑप्शन तुम्ही बघू शकता. चला तर मग या क्वेश्चनला सॉल्व करू. तर या क्वेश्चनला बघा आपल्याला P1 नॉट मायनस P/P1 नॉट वेपर प्रेशर लोअरिंगचा फॉर्म्युला असतो W2 N2 M1. आपण पुरा रिअरेंजमेंट केला आहे. हा कसं काय आला N2 ते आपण बघू. W2 M1 M2V आपला का असतो पण W2 आणि M2 हा का असतो नॉर्मल फॉर्म्युला आपला. इकडनं आपण कसं काय बनवला तो फॉर्म्युला ते बघू. W2 M2 का असतो N2
दॅट इज गिवन मास अपॉन मोल मास, म्हणजे नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला असतो, म्हणून आपण N2 बनवून गेला तो. जे व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे ते आपण पुट करू. आपल्याला P1 फाइंड करायचं आहे, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. सो देअर फॉर ते ऑल व्हॅल्यूज मी पुट करून दिलेलं आहे. Nची व्हॅल्यू आहे 0.1, Mची व्हॅल्यू आहे 18 आणि WNची व्हॅल्यू 16.2. तर आपलं फायनल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन काय, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन फायनल आन्सर येतं 21.33 मिलीग्राम मिली mmHg. हे आपलं फायनल आन्सर आहे. ए आणि बी आणि सी आणि डी, सॉरी आपला डी आन्सर मॅच होते. चेक आन्सर येस दिस राईट आन्सर. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. तर आपला 10th नंबरचं क्वेश्चन आहे. MSc 2024च्या 15 पेजच्या शिफ्ट टूला आलं. कार्बोनेटेड वॉटर इज अन एक्झाम्पल ऑफ अ सोल्युशन. म्हणजे कार्बोनेटेड वॉटर म्हणजे कार्बन डायऑक्साईड इन वॉटर, दॅट इज CO2 प्लस H2O. थांबून गेलं बोलता CO2 प्लस H2O म्हणजे CO2 एक गॅस आहे आणि लिक्विड म्हणजे सॉलिड गॅस आहे आणि लिक्विड सॉल्वेंट. गॅस इन लिक्विड हा एक्झाम्पल आहे. त्या चार्टमधनं सुद्धा क्वेश्चन येतात. तर एवढे क्वेश्चन आपण आज सॉल्व करू. पुढच्या पार्टमध्ये नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. बाय एव्हरीवन.